नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि गौरी गणपती लवकरच येणार आहे, तर सिंपल सोपा तुम्हाला आंबाडा हा चाफ्यांच्या फुलांचा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगायचं आहे। हे बघा, हे दोन दोरे आहेत, असं मी पायामध्ये घातलेलं आहे आणि इथं आपल्याला एक असं गाठ घालून घ्यायची आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते। असं जर पकडायचं आहे, असं इथून खालून काढून घ्यायचं आहे। इथे एक पहिली गाठ झालेली आहे, आपल्या पायातून निघण्यासाठी जास्त टाईट नसावी। त्यानंतर दुसरी गाठ सेम तशीच वापरायची आहे, ती पण घातलेली आहे आणि तिसरी गाठ केलेली आहे आपण आता। आणि तिसऱ्या गाठीमध्ये आपल्याला फुलं वळून घ्यायचे आहेत। हे बघा, असं घातलेलं आहे फुल मी आणि असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। थोडंसं अंतर सोडूया आपण इथं मध्ये, चौथ्या गाठीमध्ये अंतर सोडलेलं आहे आपण इथे आणि नंतर दुसरं फुल ॲड केलेलं आहे इथे। मी मुलांना शाळेत सोडायला गेले होते आणि वाटेत रस्त्यात एक चाफ्याचं झाड आहे, तिथे छान अशी फुलांचा सडा खाली पडला होता। मग थोडीशी फुलं घाण झाली होती, पण असू दे म्हटलं, वेचून आणली, स्वच्छ पाण्याने धुतलेली आहेत आणि फुलं बघा किती छान दिसत आहे तिथे। हा पटकन होऊ शकतो असं गजर आहे। जशी वेणी मोठी होत जाईल तशी तशी फुलं घालणं खूप अवघड जातं, कारण फुलं आहेत ते ओझ्यानं खाली पडत असतात। त्याला घट्ट पकडून फुलांची गाठी घालून घ्यायची, जेणेकरून फुलं पडणार नाहीत बघा। आणि मस्त असा चाफ्यांचा फुलांचा गजरा तयार झालेला आहे आंबाड्यामध्ये घालण्यासाठी। आणि अगदी 10 ते 15 फुलं आहेत, जास्त पण नाही आहेत। या टाईपमध्ये वेणीला पण असा गजरा घालू शकता, लांब केस असतील तर केस मोकळे सोडून, आणि जर छोटे केस असेल तर तुम्ही या टाईपचा आंबाडाही बनवू शकता। बघा, इथे सिंपल सोपा आंबाडा आहे। कसा दिसतोय मंडळी कमेंट करून नक्की सांगा। मला तर खूप हा आंबाडा आवडतो, मी लहान असल्यापासून साधारण 4थीला किंवा 5वीला असेल, आणि ज्या दिवशी रविवारी शनिवारी सुट्टी असते ते 2च दिवस मला घावायचे। असे विविध प्रकारच्या फुलांच्या वेणी करून ते आंबाड्यामध्ये घालायचे।